वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते यांच्या अंगावरून डंपर गेल्यानं या घटनेत त्यांचा मृत्यू झालाय, तर त्यांच्यासोबत दुचाकी चालवणाऱ्या महिलेचाही मृत्यू झालाय। या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। वर्तकनगर भागात सुनील रावते हे कार्यरत आहेत। ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटमध्ये कार्यरत होते। आज सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खाजगी कामासाठी जात होते। त्याचवेळी डंपरच्या चाकाखाली आल्यानं रावते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झालाय। हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकलं नाही। या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आलेत। सुनील रावते यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलं असून त्यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे। अधिकारी आणि ठेकेदारांना नालेसफाई करायची नसून केवळ हातकी सफाई करायची आहे, त्यामुळेच ठाण्याचं वाटोळं झालंय असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। नालेसफाई 20% दरानं कमी कशी करून घेऊ शकता? कोणता चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाई नेमकी किती टक्के झाली आहे, नालेसफाई पूर्ण झाली आहे किंवा नाही याबाबत कोणताच दावा महापालिकेच्या वतीनं करण्यात आला नाही। त्यामुळे यावर्षीही नालेसफाईबाबत शंका व्यक्त होते। दिव्यात तर नालेसफाईचा अक्षरशः बोजवारा उडाला असून या ठिकाणी नालेसफाई झाली की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। ठाण्याच्या नालेसफाईवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदारांवर गंभीर आरोप केलेत। ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात त्याची चौकशी झाली पाहिजे। मागच्या वर्षी 1 रुपया भाव होता, तर यावर्षी 80 पैसे टेंडरमध्ये भाव देण्यात आला। एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसा होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। नालेसफाईचा टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये कार्यादेश द्यायला हवा, त्यामुळे नालेसफाईला वेळ मिळतो, मात्र तसं केलं जात नाही। नालेसफाईमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत आहे। यांची नालेसफाई म्हणजे हातकी सफाई असून या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटोळ होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय। अनधिकृत इमारती नाल्यावर बांधल्या गेल्या आहेत। अनेक ठिकाणी भरणी करण्यात आली आहे। महापालिकेचे अधिकारी झोपतात काय? नालेसफाईसाठी फक्त बिल्डरांना मार्ग कसा मोकळा करून देता येईल याकडेच लक्ष असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय। नाले जे आहेत ते साफ झालेले नाहीत, त्यामुळे पाणी तुंबण्याची शक्यता आहे। ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात ह्याची चौकशी झाली पाहिजे। मागच्या वर्षी 1 रुपया भाव होता, तर यावर्षीचा भाव टेंडरमध्ये 80 पैसे करण्यात आला। एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल? ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच, पण पहिली गोष्ट हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं, म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला। नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारे जे कॉन्ट्रॅक्टर असते यांचं मिलीभगत असते। पावसाळ्याच्या 8-15 दिवस अगोदर त्यांना वर्क ऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी नालेसफाई गेली की पावसाची वाट बघत असतात। पाऊस आला की तो कचरा वाहून जातो आणि यांची नालेसफाई झाली, हातकी सफाई। त्यामुळे ही नालेसफाई झालेलीच नाही, कोणी केलेलीच नाही। ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं। माझ्यासारखा माणूस कॉन्ट्रॅक्टरला 10 वेळा फोन करतो आहे, हो साहेब करतो ना साहेब, झालं उचललं साहेब, केलं साहेब। नालेसफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या 20 वर्षाचा प्रॉब्लेम आहे। वंदना सोसायटी, गजानन महाराज चौक, आता बाजारपेठ। एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत, भरणी केली गेली आहे। आत्ता कळव्यामध्ये मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पारसिक नगरमध्ये, तिथे स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे, त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे। तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजवूनच टाकला आणि त्याला एक छोटासा पाईप दिला आहे। आता त्या पाईपमधनं पाणी जाणारच नाही, परत तिथे पाणी तुंबणार। म्हणजे अधिकारी झोपतात काय? भरणी कुठे होते, काय होते, भरणी येते कशी गावामध्ये? आता कवश्याच्या बाजूला, शिळच्या बाजूला डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच नाही आहेत। परत एकदा शिळच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल। कवश्याला आलो तर मोठे मोठे नाले आहेत, साफच झालेले नाहीत।
बिरादर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे, त्याला 4-5 वेळा फोन करून सांगितलं, अरे नाले साफ करून घे. हो ना साहेब, करतो ना साहेब, काही केलेलं नाही. नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो ऐकतो तरी, माणसं तरी पाठवतो. पण एकंदरीतच नाले सफाई तुम्ही 20% कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता. आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नाले सफाईमध्ये येईल? मुळतः तुम्हाला नाले सफाई करायचीच नाही आहे, नाले सफाईत हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे. आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटोळं होतं. ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये, मुंब्रा, कौसा, दिवा, नौपाडा म्हणजे हेच वंदना टॉकीज, गजानन महाराज चौक, बाजारपेठ, हे सगळं राबोडीमध्ये. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धावत्या लोकलमधून विटावा खाडीत पडणाऱ्या 3000हून जास्त प्रवाशांना जीवदान देणारा विटावा येथील संवेदनशील मनाचा जीवरक्षक राजेश खारकर यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. आता खाडीत रात्री अपरात्री पडलेल्या आणि उड्या घेतलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी कोण धावून येणार, अशा भावना पोलीस, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहेत. जणू देवी देणगी प्राप्त असलेला राजेश हा विटावा खाडी किनारी आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होतो. वर्षभरात हजारो लोक मृत्युमुखी पडून या खाडीत बुडून मेल्याच्या घटना घडतात. रेल्वेतून खाडीत पडलेल्यांचा आवाज एखाद्या देवी देणगीसारखा राजेशांच्या कानावर अचूक पडायचा. धोधो पावसातही त्यांना हे आवाज स्पष्ट यायचे आणि कशाच्याही तमा न बाळगता रात्री बेरात्री ते पुराच्या पाण्यातही बेभानपणे खाडीत उडी मारून अशा प्रवाशांचे जीव वाचवायचा. रेल्वेतून खाडीत पडलेले किंवा जीवनाला कंटाळलेले नागरिक आत्महत्या करण्याच्या उद्देशानं खाडीत उड्या मारायचे. त्यावेळी त्यांच्या अंगावर किमती वस्तू असण्याच्याही शक्यता होत्या, परंतु राजेशनं कधीच त्या वस्तूंना हात लावल्याचंही ऐकिवात नाही. उलट पुढील कार्यवाहीसाठी तो पदरमोड करत असे, अशी माहितीही काही रहिवाशांनी दिली आहे. अनेक जीव वाचवलेल्या राजेशला वाचवण्यात मात्र नातेवाईकांना अपयश आलं. त्याला आलेला हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानं परिसरात आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलं असा परिवार आहे.
दिव्यात नालेसफाईच्या नावानं धूळफेक करण्यात आली असून नालेसफाईचा बट्ट्याबोळ झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात दिव्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज नालेसफाईविषयी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात 31 मेपर्यंत नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी दिवा परिसरात पूर्ण क्षमतेनं नालेसफाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून शहरात पाणी तुंबल्यास हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात येईल अशी भीती दिव्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व गलथान कारभाराला दिवा प्रभाग समितीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय. दिव्यात मात्र नालेसफाई असमाधानकारक झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. दिवा प्रभाग समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिव्याचा दौरा करणं अपेक्षित होतं. अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेला नाही. केवळ वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आल्या आहेत. नाले पूर्ण क्षमतेनं साफ न करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता असते. दरवर्षी हा प्रकार पाहायला मिळतो. तर अशा या प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणंही गरजेचं आहे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केली आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण न झाल्यास ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवरच हा कचरा आणून टाकण्यात येईल असंही रोहिदास मुंडे यांनी यावेळी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेकडून आयुक्त सौरभ राव यांनी 31 मे ही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील नालेसफाईची डेडलाईन दिलेली होती. परंतु आपण पाहाल तर आज 10 तारीख आली तरी दिव्यातील नाले साफसफाई झालेले नाहीत. आज दिव्यात नाले तसेच तुंबलेले आहेत. याचे फोटो आम्ही आणि व्हिडिओ आयुक्तांच्या भेट घेऊन त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की आपण जे आदेश दिला होता त्या आदेशाला दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि त्यांनी इथल्या नालेसफाईचा दौरा करणं अपेक्षित होतं. पण त्यांनी असं कोणताही नालेसफाईचा दौरा न करता आज दिव्यात नाले तसेच तुंबलेले आहेत. त्यामुळे याचाच फटका पाऊस पडल्यानंतर दिव्यातील नागरिकांना होतो. त्यांच्या घरात पाणी जातं आणि त्यांच्या वस्तूंचं अतोनात नुकसान होतं. हे दरवर्षीचं चित्र दिव्यात आहे. परंतु हे चित्र असताना सुद्धा आज दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना एक विनंती केली की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या 2-3 दिवसातच हे नाले पूर्ण साफसफाई केले जातील आणि लवकरच आम्ही दिव्याचा दौरा करू. जर नालेसफाई या 8 ते 10 दिवसात झाली नाही तर तोच कचरा आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आणून टाकू आणि तीव्र आंदोलन दिवावासियांच्या तर्फे करू.